नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. डॉक्टर शुभदाताई खटावकर, लाईफ कोच RK या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. त्याचप्रमाणे समस्त लाईफ कोच RK या चॅनलच्या परिवाराला माझे नमन. श्री दासबोधाची शिकवण याच्या 3ऱ्या भागामध्ये आज आपण आहोत आणि तो विषय समजून घेऊया. मराठीतून दासबोध, सहज सरळ सोपी जीवन पद्धती, श्री दासबोधाची शिकवण. अभ्यासक डॉक्टर शुभदा खटावकर. आजचा आहे 3रा भाग म्हणजेच दशक 2, मूर्ख लक्षणांचा. यामधले पहिले 5 विषय आपण आजच्या कथनात घेणार आहोत. मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, कुविद्या लक्षण, भक्ती निरूपण, रजोगुण लक्षण. डॉक्टर शुभदाताई खटावकर, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन इथून पुढे सुरू करावे. जय जय श्रीराम. सर्व श्रोत्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन. दासबोधाच्या 2ऱ्या दशकातील पहिल्या समासाचं आपण थोडक्यात विवेचन बघणार आहोत. शीर्षक आहे मूर्ख लक्षण. श्री समर्थांच्या मते प्रपंचाला खरे मानून जो जीवन जगतो तो मूर्ख होय.
म्हणजे समर्थांची मूर्खाची केलेली समर्थाने ही परिभाषा की प्रपंच खरा मानून जगणारा माणूस म्हणजे मूर्ख. तो कसा आहे तर समर्थ म्हणतात तो स्वार्थांध आहे आणि असे असून तो मानतो की हे विश्व माझ्या सुखासाठीच आहे. मी माझे देहच मी या सर्व कल्पनांमुळे तो देह सुखासाठीच आपापल्या वृत्तीने जगत असतो. विकारवशता मत्सरी मन, जनलोकांची भीड न बाळगणे, धर्म न्याय नीती यांचे श्रेष्ठत्व न मानणे, अनितीने द्रव्योपार्जन करणे, निंद्य सवयींचा गुलाम होणे, आई वडील गुरुदेव स्वामी यापैकी कुणालाही पूज्य न मानणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ईश्वराचे पार विस्मरण झालेला, यापैकी जो कुणी कुठलाही जो चंचल बुद्धीचा माणूस आहे की त्याला श्री समर्थांनी मूर्ख माणूस म्हटले. तो जीवलगांशी वैर भावाने वागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याचा सुंदर काळ जो आहे तो आळसाने नासवितो. त्यामुळे तो सदैव चिंताग्रस्त असतो. येथे श्री समर्थांना सारांश रूपाने हेच सांगावयाचे आहे की अत्यंत स्वार्थी, विकारी, कुविचारी, भोगी, हीन लक्षणे, आळशी असणे म्हणजे मूर्ख असणे. समर्थाने इथे मूर्खाचे अत्यंत सुस्पष्ट आणि सर्वांनी अभ्यासावी लक्षात घ्यावी अशी मूर्खाची जी काही परिभाषा केलेली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. यासाठी श्री समर्थ एक मूर्ख जो आहे तो शिक्षित आहे, अशिक्षित आहे आणि दुसरा आहे तो पढत मूर्ख आहे. म्हणजे त्यानं ज्ञानाच्या कक्षा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो धडपडतो आहे, पण तरीही तो कुठल्या मार्गाने गेल्यावर आयुष्याचं कल्याण होईल हे दोघांनाही कळत नसल्यामुळे हे दोघेही मूर्ख आहेत असे समर्थांचं स्पष्ट मत आहे. त्यांची लक्षणे या समासात समर्थांनी अत्यंत भरभरून उदाहरणे देऊन सांगितले. समर्थ म्हणतात त्यावर श्रोत्यांनी स्वतः विचार करावा, कारण आधी करावं मग सांगावं हे समर्थांनी जसं सांगितलं तसं समर्थ म्हणतात की आधी विचार करा आणि मग कृती करता पुढे पाऊल टाका. समर्थांनी सांगितलेली मूर्ख लक्षणे आपण सतत ध्यानात घ्यावेत आणि त्यातून काही बोध घ्यावा आणि चतुर व्हावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मपरीक्षणाने आपल्या अंगी असलेल्या हीन लक्षणांचा त्याग करावा. उत्तमाते धरिजे अधमाते अभिरिजे हाच आग्रह इथे मूर्खांच्या बाबतीत श्री समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा पटवतात. आणि या सगळ्यामध्ये त्याग केल्याशिवाय ही लक्षणं अंगी बाणणार नाहीत याचीही आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. हीच या समासाची अत्यंत मोठी शिकवण आहे. दुसरा समास आहे उत्तम लक्षण. मूर्ख लक्षणाने जसा प्रारंभ केला तसं त्याची प्रचिती चांगल्या गुणांची येण्याकरता माणसामध्ये वाईट जावं आणि चांगलं वृद्धीस लागावं ही समर्थांची जी काही योजना आहे, उत्तम कल्पना आहे ती त्यांनी या समासात स्पष्ट केली.
श्री समर्थ म्हणतात, या समासात देह बुद्धी आणि आत्मबुद्धी यातील फरक त्यांनी स्पष्ट केला. ते वारंवार आपल्याला सांगतात की देहबुद्धी म्हणजे काय, तर मी देह आहे ही भावना म्हणजे देहबुद्धी, आणि आत्मबुद्धी म्हणजे मी आत्माच आहे ही धारणा मनामध्ये अष्टप्रहर बाळगणं आणि त्याप्रमाणे आचरण व्यवहार करणं. परमार्थामध्ये जर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ते देहबुद्धीचं विसर्जन करणं आणि आत्मबुद्धीची प्रतिष्ठापना करणं आवश्यक असतं. देहबुद्धीचा नाश सहजी होत नाही, हेही समर्थ आपल्यासाठी लक्षात आणून देतात. यासाठी श्री समर्थांनी सर्व प्रकारच्या स्वार्थांचे सुस्पष्ट दर्शन पहिल्या समासात म्हणजे मूर्खांच्या लक्षणात घडवले आहे. या समासात ते उत्तम लक्षणांचे वर्णन नकारात्मकरित्या करतात. कारण आज समाजात काय किंवा त्यावेळी समाजात काय, समर्थांना अपेक्षित असलेली मानवी मूल्य, सद्गुण जे काही आवश्यक आहे चांगलं जगण्याकरता, त्यांचा त्याही वेळी नकारात्मकच प्रतिसाद होता. आणि आजही आपल्याला ते चित्र दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात, उत्तमांचं जे लक्षण आहे ते मी नकारात्मकरित्या जाणून बुजून करतो आहे. यासाठी त्यांनी व्यक्तिगत, सामाजिक, दैनंदिन व्यवहार आणि नैतिक आचरण यांचे तर वर्णन केलेच आहे, पण त्याबरोबर सोदाहरण हेही स्पष्ट केले आहे की केवळ नीतिमान व्यवहाराने परमार्थ साध्य होत नाही. खूप महत्वाचं वाक्य आहे की नीतीने आपण वागलो आणि जगात व्यवहार केले तर परमार्थ साध्य होणार नाही. कारण ते म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे धर्माचे. येथे धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, अमुक तमुक वगैरे हे ईसाई हे समर्थांना अपेक्षित नाही. इथे धर्म म्हणजे धृधारयती, इथे धारण करणे, मला जगवण्यासाठी, उन्नत करण्यासाठी, माझ्या आयुष्याचा विकास करण्यासाठी आणि माझ्या बरोबर समाजाला पुढे नेण्यासाठी जी धारणा किंवा विचारशक्ती माझ्या मनात असतं त्याला आपण कर्तव्य म्हणतो. आणि प्रत्येकाचा धर्म म्हणजे कर्तव्य आहे, हे इथे समर्थ आपल्याला अत्यंत स्पष्टपणे समजून सांगतात. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ, हेच समर्थांना इथे स्पष्ट करायचे आहे. म्हणजे केवळ नीती व्यवहार चालत नाही, तर त्याबरोबर भगवंताचं अधिष्ठान हवं, हे त्यांनी सुस्पष्ट केले आहे. त्यासाठी खोटा मार्ग, अपकीर्ती टाळून खरा मार्ग स्वीकारून सत्कीर्ती वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, हा संदेश आणि ही शिकवण श्री समर्थांनी आपल्याला या समासात दिलेली आहे. पुढचा तिसरा समास आहे, त्याचं शीर्षक आहे कुविद्या लक्षण. कुविद्येच्या लक्षणांचे वर्णन करण्यासाठी समर्थाने गीतेच्या 16व्या अध्यायातील 4था श्लोक इथे पार्श्वभूमी म्हणून निवडला आहे. तो श्लोक असा आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. म्हणजे दंभ, घमंड, अभिमान, क्रोध, कठोरता आणि अज्ञान
हे 6 गुण आसुरी संपत्तीला खत पाणी घालणारे आहेत. आणि यामुळे जर माणसाला घमेंड किंवा गर्व प्राप्त झाला तर त्याचा सर्वनाश अटळ असतो. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर श्री समर्थ आपल्याला सांगतात की गीता जे चिंतन करते त्या चिंतनानुसार या जगामध्ये 2 माणसं आहेत, 2 प्रकारची माणसं आहेत. एक दैवी संपत्तीने संपन्न असणारे, ज्यांना आपण राक्षसी वृत्ती म्हणतो. आणि दुसरे जे एक दैव संपत्तीने संपन्न असणारे म्हणजे देवत्व, संतत्व, साधुत्व ज्यांच्याकडे आहे ते. आणि दुसरे असुरी संपत्तीनं नाशाकडे झुकणारे असे 2 लोक या जगामध्ये आहेत. म्हणजे या जगाचं विभाजन करताना समर्थांनी 2च विभाग केले. एक दैवत संपत्तीकडे झुकून आयुष्य सुंदर करणारे आणि दुसरे विनाशाच्या असुरी मार्गाने जाऊन आयुष्याचा सर्वनाश घडवणारे. आत्मबुद्धीचा उदय हा दैवी संपत्तीला वृद्धिंगत करणारा आहे, तर असुरी संपत्तीने देह बुद्धीचा अनाठाई म्हणजे विनाकारण कारणाशिवाय नाश होणारा हा विकास होणार आहे. म्हणून असुरी संपत्तीपेक्षा आपण दैवी संपत्तीचा स्वीकार करावा आणि त्यासाठी जागृत राहावं. आणि हीन लक्षणं जर आपल्यामध्ये असतील तर परीक्षण करावं आणि त्यांचा नाश करून आपण मानवी कल्याणासाठी अभिप्रेत राहायला पाहिजे. ही शिकवण श्री समर्थ या समासातून अत्यंत समर्थपणे देत आहेत. तसेच ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की कुविद्येच्या जी काही आपल्या अंगी लक्षण आहेत त्यांचा त्याग कसा करा तर इरेला न पडता तो सहज कसा होईल, त्याचा निराश नाश कसा सहज होईल याकरता आपण अत्यंत जागृत असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनातलं खरं श्रेय सार्थकी आपल्याला लागेल हीच शिकवण या समासात दिली आहे. पुढचा 4था समास आहे भक्ती निरूपण. नरदेह स्तवनात श्री समर्थांनी हे स्पष्ट केले आहेत की माणसाचे मन हे प्रचंड शक्तीचं भांडार आहे. परंतु वास्तविकता ही आहे की माणसे या शक्तीचा वापर करीत नसल्याने हीन दीन जीवनच त्यांच्या वाट्याला येते. म्हणजे तुझे असून तुझ पाशी परी जागा चुकला असेल अशी माणसाची अवस्था आहे. कोणी कोणी या शक्तीचा झाला तर वापर करतात, पण तो कुविद्या वर्णनात वर्णन केल्याप्रमाणे माणसे हीन पातळीचा स्वार्थ साधण्यासाठी करतात. पण अशाही माणसांना संत अत्यंत तळमळीने हेच सांगतात की जगात जे उत्तम उत्कृष्ट आहे त्यांचाच स्वीकार करून स्वसुख सर्व सुख जगाचं कल्याण करावं आणि याकरता भगवंताचा शोध हेच या जगातले सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम ध्येय आणि तेच साध्य करण्यासाठी माणसाने पवित्र माणसांचा संग धरावा. जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन अशी जी माणसं आहेत ती संत माणसं आहेत. त्यांना ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्या संगतीत आयुष्याचा जास्तीत जास्त काळ आपण घालवला पाहिजे. आणि म्हणून पवित्र माणसांच्या संघासारखं जीवनात दुसरं काहीही महत्वाचं नाही. अन्यथा आपण जसे कर्म करू तेच आपल्याला त्याचं फळ मिळेल
म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतो, किंवा जैसे ज्याचे कर्म तैसे त्यास फळ, हा निसर्गाचा भगवंताचा नियम आहे. तो कोणीही टाळू शकत नाही. आणि म्हणून अत्यंत डोळे उघडे ठेवून जागृत अवस्थेत जीवन जगावं, अशी समर्थाने या समासात आपल्याला शिकवण दिली. आजचा पुढचा जो 5वा समास आहे तो रजोगुण लक्षणांचा आहे. विचारवंतांच्या मते जे जे येथे आकारते ते ते त्रिगुणानी आहे. मग ती झाडं असोत, माणूस असोत, पशु पक्षी, प्राणी, नद्या, पर्वत, डोंगर, इथे जे जे दृश्य आहे आणि जे जे अनुभवाला येत आहे ते सर्व त्रिगुणांनी बनलेले आहे. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम. अर्थात माणूस ही सत्व, रज, तमांची निर्मिती आहे. माणसामध्ये सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण असले तरी आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची, वृत्तीची माणसं का भेटतात, याचा अभ्यास समर्थाने केला आणि ते म्हणतात, ज्या माणसामध्ये सत्व जास्त असेल तो दैवी गुणाकडे जातो, रजोगुण असेल तो राजसी वृत्तीकडे, विलासी वृत्तीकडे जातो, आणि जो तमोगुणी असतो तो असुर वृत्तीला प्राप्त होतो. म्हणजे या तिनापैकी जो गुण आपल्यामध्ये जास्त असेल त्याप्रमाणे आपली वृत्ती वरचढ, शांत, सात्विक हे गणित आहे. हे त्याचं मूल्यमापन आहे. ब्रह्मज्ञानाच्या संदर्भात सर्व संत एकाच भूमिकेवर असतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, तर सर्व संतांमध्ये सत्व गुणांची जी आहे भावभूमी, पृष्ठभूमी, जो आधार आहे, जे जगणं वागणं आहे ते 100% तिथं असतं किंवा 100%पेक्षा जास्त असतं. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या संदर्भात सर्व संत एकाच भूमिकेवर असतात. सामान्य माणूस मात्र त्रिगुणांच्या आधिपत्यात वावरत असतो. तरीही त्यातून त्याला परमार्थाकडे वाटचाल करते वेळी प्रत्येक गुणात शुद्ध आणि सबल असा जो भेद आहे तो आपापले कार्य करायला प्रवृत्त करतो. शुद्ध गुणांची वाटचाल परमार्थाकडे आहे. कारण जे सत्व जे आहे ते आपण निवडून घेतलं. फोले पाखडता तुम्ही निवडत तो सत्व आम्ही नेखे. म्हणजे सत्व शुद्ध जे आहे ते घेणाऱ्याची वाटचाल परमार्थाकडे असते. तर सबल म्हणजे नीच जे प्रापंचिक चे भोगतेपण असतं ते आपल्याला प्रापंचिकतेकडेच वळवतं. यास्तव कोणत्या गुणाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे हे विवेकवृत्त्या समजून घ्यावे. सर्व दासबोधामध्ये प्रत्येक समासात समर्थाने विवेकाला अत्यंत महत्व दिले आहे. विचार आणि विवेक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विचार तुम्हाला कुठल्याही गर्तेत नेऊन पोचवेल, पण विवेक हा तुम्हाला कधीही वाईट वृत्तीकडे, अपयशाकडे, दुर्गुणांकडे घेऊन जाणार नाही. आणि म्हणून समर्थ प्रत्येक समासात विवेकाला प्राधान्य देतात आणि माणसाला सांगतात की बाबा रे तू सतसत विवेक बुद्धीनं जग. आणि म्हणून विवेकाचं महत्व आपण समजून घ्यावं यासाठी या समासाचा नीट अभ्यास करावा ही या समासातून शिकवण मिळते. अशा तऱ्हेनं दासबोधाच्या दुसऱ्या दशकातील 5 विभागांचा आज आपण अभ्यास केला. त्याबद्दल जे काही विवेचन केलं ही भगवंताची कृपा होती. आणि या कृपेतच राहून मी आपल्या सर्वांची रजा घेते.
जय जय श्री रघुवीर समर्थ. नमस्कार. डॉक्टर शुभदाताई खटावकर. आपल्या सरळ सोप्या भाषेत केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील याची मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा, तसेच इतर सर्वांना पोहोचवावा. डॉक्टर शुभदाताई खटावकर आपल्या या अमूल्य ज्ञानार्जनासाठी आणि वेळेसाठी आपले खूप खूप आभारी आहे. सर्वांचे खूप खूप आभारी.